विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेमार्फत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी घोलप जेजी, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमाची तोंडओळख जी आहे ती तोंडओळख करून घ्यायला सुरुवात केलेली होती. तर त्या अनुषंगाने आपण इयत्ता 11वीमध्ये काय शिकलो याचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला होता. आणि त्या अनुषंगाने इयत्ता 11वीमध्ये आपण ज्या ज्या घटकांचा अभ्यास केला त्या घटकांचा पुन्हा एकदा आढावा घेऊया आणि आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाकडे वळूया. चिटणीस, संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी, कंपनीची स्थापना, स्थापनेसंबंधीचे दस्तऐवज, कंपनीचे सभासद, कंपनीची व्यवस्थापकीय यंत्रणा, कंपनीच्या सभा आणि चिटणीसाचं व्यावसायिक संप्रेषण कौशल्य. मग या व्यावसायिक संप्रेषण कौशल्यामध्ये संप्रेषणाची जी माध्यमं आहेत ती माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार आपण तिथे बघितलेला होता. आणि त्या अनुषंगाने कंपनीच्या वतीने संचालकांशी, बँकांशी आणि वैधानिक अधिकाऱ्याशी जो पत्रव्यवहार केला जातो त्याचे नमुनापत्र जे आहे ते नमुनापत्र आपण इयत्ता 11वीमध्ये बघितलेले होते. आता आपल्याला वळायचं आहे आपल्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाकडे. तर इयत्ता 12वीचं पुस्तक जे आहे ते पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झालं असेल तर ठीक, नाहीतर मी या पुस्तकाची PDF फाईल जी आहे ती PDF फाईल तुम्हाला सेंड करते, ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी तिथे एक माध्यम जे आहे किंवा एक साधन जे आहे ते साधन उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत मार्केटमधनं पुस्तक उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण या पद्धतीने पुस्तकाचा वापर जो आहे तो वापर आपण करू शकतोय. आता चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय जो आहे हा विषय आपल्याला वाणिज्य शाखेमध्ये महत्त्वाचा विषय जो आहे तो महत्त्वाचा विषय असेल. आणि या विषयाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला हे सांगेल की हा विषय तुम्हाला तुमच्या भविष्यातील शिक्षणामध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या नावाने तुमच्यासमोर येणार नाही, तर व्यवसाय व्यवस्थापन जे आहे ते व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट जे आहे ते बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस फायनान्स अशा वेगवेगळ्या नावाने हा विषय जो आहे हा विषय तुमच्या समोर येणार आहे. भविष्यामध्ये तुम्ही BCom कंप्लीट करणार असाल, त्यानंतर BBAला ॲडमिशन घेणार असाल किंवा इतर तुम्ही वाणिज्य शाखेतील इतर याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रवेश कराल तर हा विषय जो आहे हा विषय वेगवेगळ्या नावाने तुमच्यासमोर येणार आहे. आणि त्यामुळे इथे जे आहे आणि त्यावेळेस तो विषय जो आहे तो विषय तुम्हाला विस्तृतपणे अभ्यासावा लागणार आहे. त्यामुळे आत्ताच काय करायचं आहे की या विषयाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आत्ताच व्यवस्थितरित्या ज्या आहे त्या व्यवस्थितरित्या स्पष्ट करून घ्यायच्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयाच्या बाबतीमध्ये वारंवार आपल्याला ज्या घटकांचा किंवा ज्या गोष्टींचा उल्लेख करावा लागणार आहे त्या गोष्टीसुद्धा आपण आत्ता विचारात घेऊया. आता त्यामध्ये प्रामुख्याने जे असणार आहे ते म्हणजे कंपनी कायदा 2013. आपल्या पुस्तकामध्ये वारंवार कंपनी कायदा 2013चा उल्लेख जो आहे तो उल्लेख आला येईल आणि त्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. कंपनी कायदा म्हटल्यानंतर आपल्याला चटकन लक्षात यायला पाहिजे की कंपनी कायदा म्हणजे 2013चा कंपनी कायदा जो आहे तो कंपनी कायदा हा आपला घटक लक्षात येईल. त्यानंतर निधी, वित्त, पैसा, भांडवल हे शब्द एकाच अर्थाने जे आहे ते एकाच अर्थाने वापरणार आहोत. पैसा जो आहे किंवा व्यवसायासाठी जो निधी लागतोय, जे वित्त लागतंय किंवा जे भांडवल लागतंय तर ते आपण एकाच अर्थाने विचारात घेणार आहोत. निधी, वित्त, पैसा किंवा भांडवल जे आहे ते भांडवल आपण एकाच याने विचारात घेणार आहोत. आणि तिथे संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ किंवा संस्थात्मक संघटना ज्या आहे याचा ज्यावेळेस आपण विचार करणार आहोत तर त्यावेळेस आपल्यासमोर एकच घटक समोर आपल्या येणार आहे तो म्हणजे कंपनी संघटन प्रकार. मग त्या कंपनी संघटन प्रकाराला तिथं संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त भांडवल प्रमंडळ असे वेगवेगळे नावं जरी आले तरी तिथे आपण कसला विचार करणार आहोत, कंपनी याचा विचार जो आहे तो विचार आपण करणार आहे. कंपनीची स्थापना कशा प्रकारे होते, कंपनीला भांडवल कोण पुरवतं, मालकीचे भांडवल जे कोण पुरवतंय, कर्जाऊ भांडवल कोण पुरवतं, या सगळ्या घटकांचा इयत्ता 11वीमध्ये आपण विचार केलेला आहे.
आता आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की कंपनीचे भाग ज्यांनी खरेदी केलेले आहे, म्हणजे कंपनीला ज्यांनी मालकीचं भांडवल पुरवलेलं आहे, तर त्या व्यक्ती ज्या आहे, तर त्या व्यक्ती कंपनीच्या ज्या आहे त्या कंपनीच्या मालक असतात. त्या कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्यामधून संचालक मंडळाची निवड करतात आणि हे संचालक मंडळ कंपनीचं कामकाज जे आहे ते कामकाज बघत असतं. दैनंदिन कामकाज जे आहे ते कामकाज चिटणीस जो आहे तो चिटणीस बघत असतो. आणि चिटणीसाचं वैशिष्ट्य बघतानाच आपण बघितलेलं आहे की चिटणीस हा एक सेवक या नात्याने काम करत असतो. तो पगारी सेवक या नात्याने काम करतो. तो जरी प्रशासकीय अधिकारी असला तरी तो पगारी सेवक या नात्याने चिटणीस जो आहे हा चिटणीस तिथे कामकाज करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तिथे ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे ते कंपनीचे भागधारक असतात आणि या भागधारकांना त्यांनी जी गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीचा परतावा, त्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा फायदा जो आहे, त्याच्यासाठी आपण शब्द कोणता वापरणार आहोत? परतावा. तर तिथे तो फायदा जो आहे तो फायदा किंवा तो परतावा जो आहे तो जो मिळतो त्याला काय म्हटलं जातं आहे? लाभांश म्हटलं जातं आहे. परंतु लाभांशाचं वाटप केव्हा केलं जातं आहे? तर लाभांशाचं वाटप ज्या वेळेस कंपनीला नफा प्राप्त होतो आहे त्याच वेळेस लाभांश दिला जातो आहे, अन्यथा लाभांश जो आहे तो लाभांश तिथे दिला जात नाही. आणि कर्जाऊ जे भांडवल घेतलेलं असतं त्या भांडवलावरती काय दिलं जातं आहे? व्याज जे आहे ते व्याज दिलं जातं. कंपनीला नफा हो अथवा तोटा हो, व्याज जे आहे ते व्याज काय करावं लागत असतं? कंपनीला जे आहे ते व्याज तिथे कंपनीला द्यावंच लागत असतं. आणि आपण भाग हा शब्द जो वापरतोय तर भाग हा शब्द आपल्याला चटकन लक्षात येणार नाही, परंतु व्यवहारामध्ये आपण जो शब्द वापरतोय तो शब्द आपल्या चटकन लक्षात येतो, तो म्हणजे शेअर. पुस्तकामध्ये उल्लेख जो आहे तो उल्लेख येत असताना भाग या अर्थाने जरी आला तरी तिथे शेअर जे आहे ते शेअर्स या नावाने जे आहे या नावाने आपल्याला त्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे. महत्त्वाचा घटक जो आहे तो घटक कोणता? कंपनी कायदा जो आहे तो कंपनीचा कायदा. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तिथे भागधारक जे आहे ते भागधारक, त्या भागधारकांच्या गुंतवणुकीवरचा परतावा, कर्जावरचा परतावा जो आहे तो परतावा, हे सगळे घटक जे आहे ते घटक आपल्याला तिथे विचारात घ्यावे लागणार आहे. आता आपण आपल्या पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करूया आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे त्याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आता घटकांचा जर विचार केला गेला तर तिथे आपल्याला प्रामुख्याने 6 घटक जे आहे ते 6 घटक दिलेले आहे आणि त्या घटकांच्या अनुषंगाने आपल्याला 12 प्रकरणांचा विचार जो आहे तो 12 प्रकरणांचा विचार तिथे आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण आपलं असणार आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. त्याच्यामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ जो आहे तो अर्थ, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, त्या अनुषंगाने स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल आणि भांडवल संरचना जी आहे या भांडवल संरचनेचा विचार करणार आहोत. बरोबर. आता तिथे जे आहे तर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख करून घेत असताना आपल्याला आधी संस्थात्मक म्हणजे काय हे विचारात घ्यावं लागणार आहे, वित्त म्हणजे काय ते विचारात घ्यावं लागणार आहे आणि व्यवस्थापन म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे, त्याचाही विचार आपण तिथं करणार आहोत. आणि त्याचा अर्थ, त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ व्याख्या लक्षात घेतल्यानंतर त्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर भांडवलाची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता आणि त्या अनुषंगाने स्थिर भांडवल म्हणजे कोणतं भांडवल, त्या भांडवलाची उभारणी कशा प्रकारे केली जाते आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक जे आहे ते घटक आपण विचारात घेणार आहोत. त्यानंतर खेळतं भांडवल जे आहे ते खेळतं भांडवल म्हणजे काय, त्याची गुंतवणूक किंवा त्याचा वापर जो आहे तो वापर कशासाठी केला जातोय, त्याची गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते आणि त्याच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक जे आहे त्या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर भांडवल संरचना. आता भांडवल संरचना म्हटल्यानंतर तिथे संरचना हा शब्द जर आपण ज्यावेळेस विचारात घेतोय तर कसल्या प्रकारे तरी ती रचना जी आहे चांगल्या प्रकारे केलेली रचना. मग भांडवलाची चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा प्रमाणबद्ध रचना जी आहे त्या प्रमाणबद्ध रचनेचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. त्याचा अर्थ, व्याख्या आणि भांडवल संरचनेचे घटक जे आहे त्या घटकांचा आपल्याला विचार करायचा. भांडवल संरचनेचे घटक म्हणजे काय, तर भांडवल संरचना जी आहे ती संरचना करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणकोणत्या
स्रोतांचा विचार करावा याची माहिती जी आहे ती घटकांमध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यामधला फरक जो आहे तो फरक आपण विचारात घेऊया. आता प्रकरण दुसरं जे आहे तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे थोडक्यात जर बघितलं गेलं तर भांडवलाची संरचना जी आहे किंवा वित्त उभारणीचे स्रोत जे आहे ते स्रोत आपल्याला तिथे विचारात घ्यायचे आहे. मग वित्त उभारणीचे स्रोत जे आहे तर त्या स्रोतांमध्ये तिथे मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलेलं आहे. आता वित्त पुरवठ्याचे स्रोत जे आहे तर या स्रोतांमध्ये मालकीच्या भांडवलाचा ज्यावेळेस विचार करतोय तर त्याच्यामध्ये भाग म्हणजे तिथं काय म्हटलं जातं आहे तर कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटासा हिस्सा. मी तुम्हाला आत्ताच जे सांगितलं शेअर्स, ते शेअर्स काय असतात कंपनीचं एकूण जे भागभांडवल आहे त्याच्यातला एक छोटासा हिस्सा. मग त्याच्यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आणि त्यानंतर मालकीच्या भांडवलाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा. कंपनीच्या अंतर्गत भांडवल उभारणीचा एकमेव स्रोत जो आहे तो म्हणजे कोणता प्रतिधारण नफा जो आहे तो प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा. त्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे ते म्हणजे कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवल जे आहे त्या कर्जाऊ भांडवलाची ठराविक कालावधीनंतर काय करायची असते परतफेड करायची असते आणि त्याच्यावरती ठराविक दराने व्याज द्यावं लागत असतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे कर्जरोखे म्हणजे काय, ठेवी ज्या आहेत त्या ठेवी म्हणजे काय, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती किंवा अमेरिकन ठेव पावती, बँकांचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्यापारी कर्ज जे आहे या व्यापारी कर्जाचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. आता यामध्ये प्रामुख्याने आपण समहक्क भाग जे आहे ते समहक्क भाग यांची वैशिष्ट्य जी आहे ती वैशिष्ट्य बघणार आहोत. समहक्क भागाचे प्रकार बघणार आहोत. अग्रहक्क भागाची वैशिष्ट्य, अग्रहक्क भागाचे प्रकार जे आहे ते प्रकार, कर्जरोख्यांची व्याख्या, कर्जरोख्याची वैशिष्ट्य जी आहे ते वैशिष्ट्य आणि कर्जरोख्याचा प्रकार जो आहे तो प्रकार आपल्याला तिथे बघायचा आहे. मग अशा प्रकारे भांडवल उभारणीचे वेगवेगळे स्रोत जे आहे म्हणजे कंपनी ज्या वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभं करू शकते त्याचा विचार जो आहे तो विचार आपण करणार आहोत. आणि फरक जे दिलेले आहे तर त्यामध्ये भाग, कर्जरोखे, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, त्याचप्रमाणे मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल या 3 घटकांचा विचार जो आहे तो विचार आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. दुसरं प्रकरण हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. का महत्त्वाचं आहे? कारण भांडवल उभारणीचे जे वेगवेगळे स्रोत आहे त्या स्रोतांची सविस्तर माहिती जी आहे ती माहिती या प्रकरणामध्ये दिली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या प्रकरणाकडे. आता तिसऱ्या प्रकरणाचा जर विचार केला गेला तर भांडवल उभारणीचे जे स्रोत आहे त्या स्रोतांच्या अनुषंगाने याच्या पुढील 3 प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत. आता वित्त उभारणीचे किंवा भांडवल उभारणीचे जे स्रोत आहे तर त्याच्यामध्ये मालकीचं भांडवल उभं करण्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे शेअर्स जे आहे त्या शेअर्सची विक्री करणं. मग त्या शेअर्सची विक्री, मग ह्या शेअर्ससंबंधी किंवा भागांसंबंधी ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहे किंवा ज्या भागांशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहे या सगळ्या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपण इथं करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात प्रथम जे आपण बघणार आहोत ते म्हणजे भाग भांडवलाचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं. त्यानंतर प्रत्यक्षात भाग विक्री जी आहे त्या भाग विक्रीचा विचार आपण करणार आहोत. भाग विक्रीच्या पद्धती ज्या दिलेल्या आहे त्या पद्धती बघणार आहोत. भागांचं वाटप जे आहे या संबंधीच्या कायदेशीर अटी व तरतुदी आणि त्याची प्रत्यक्ष कार्यपद्धत जी आहे त्या कार्यपद्धतीचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, भागांवरील हप्ता मागणी म्हणजे काय, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतर आणि भाग संक्रमण आणि त्या अनुषंगाने जे फरक दिलेले आहे त्या फरकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. तर भाग भांडवलाचे वर्गीकरण जे आहे ते म्हणजे भागांची विक्री करत असताना त्याचे पैसे जे आहे किंवा त्याची विक्री कशा प्रकारे केली जाते याचा सविस्तर विचार जो आहे तो विचार आपण तिथे करणार आहोत. त्यानंतर भाग विक्री जी आहे तर भागांची विक्री जी आहे ती भाग विक्री म्हणजे काय आणि भाग विक्रीच्या वेगवेगळ्या ज्या पद्धतींचा अवलंब केला जातो त्याचा सविस्तर विचार आपल्याला करायचा आहे. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक विक्री, विद्यमान म्हणजे सध्याचे जे भागधारक आहे त्या भागधारकांना पुन्हा
विद्यमान भागधारक जे आहे तर त्यांना पुन्हा भाग जे आहे ते भाग देणं. त्यानंतर विद्यमान सध्या जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना भागांची विक्री आणि खाजगीरित्या भागांची विक्री जी आहे याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपण बघितले की कंपनीची स्थापना कायद्यानुसार होतं आहे आणि कंपनीचं कामकाज जे आहे हे कामकाज देखील कशा प्रकारे चालतं आहे, कायद्यानुसार कंपनीचं कामकाज जे आहे ते कायद्यानुसार कंपनीचं कामकाज चालतं आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला भागांचं वाटप जे आहे तर भागांचं वाटप म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला बघायचा आहे आणि भाग वाटपासाठी ज्या तरतुदी आणि जी तत्त्व दिलेली आहे त्या तत्त्वांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आणि प्रत्यक्ष भागांची विक्री आत्तापर्यंत आपण बघितलं की भागांचं वाटप वगैरे याच्या तरतुदी वगैरे त्याच कशा प्रकारे केलं जाते हे बघितलं, परंतु प्रत्यक्षात भाग वाटप करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. त्यानंतर भागांचा मालकी पुरावा जो आहे किंवा भाग खरेदी जे आहे ते भाग ही काही दृश्य स्वरूपात दिसणारी वस्तू नाही आहे, तर मग भाग जे आहे ते भाग खरेदी केल्याचा पुरावा जो आहे तो पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र जे आहे ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. मग त्या भाग प्रमाणपत्राचा अर्थ त्या संबंधीच्या तरतुदींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर भागांशी संबंधित भाग जप्ती, भाग समर्पण आणि भाग हस्तांतरण व भाग संक्रमण या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला इथे करायचा आहे. आणि तिथे फरकाच्या याच्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री, निश्चित किमतीस भाग विक्री, बुक बिल्डिंग पद्धत, हक्क भाग आणि बोनस भाग, त्याचप्रमाणे तिथे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण याचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे फरक जो दिलेला आहे त्या फरकामध्ये तो विचार आपल्याला करायचा आहे. पुढील प्रकरण आहे कर्जरोख्यांची विक्री. आता आपल्याला तीनही प्रकरणं मी तुम्हाला बोलली होती की वित्त उभारणीचे स्रोत आहे त्या स्रोतांच्या अनुषंगाने आपण तीनही प्रकरणं बघतोय. आता पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे कर्जरोखे विक्री. तर तिथे ज्याप्रमाणे भागांची विक्री केली जाते, मालकीचं भांडवल उभं करण्यासाठी भागांची विक्री केली जाते, त्याचप्रमाणे कर्जाऊ भांडवलाची विक्री करण्यासाठी किंवा कर्जाऊ भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी करण्यासाठी कर्जरोख्याची विक्री जी आहे ती कर्जरोख्याची विक्री केली जाते. आता कर्जरोखे विक्री जी आहे तर कर्जरोखे विक्रीमध्ये आपल्याला कर्जरोखे विक्री संबंधीचे नियम, त्याची कार्यपद्धत आणि कर्जरोखे विश्वस्त म्हणजे काय याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. आता कर्जरोखे विक्री जी आहे तर कर्जरोखे विक्री संबंधीचे नियम जे आहे तर ते नियम कंपनी कायद्यानुसार ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी, त्यानंतर कंपनी नियम 2014 ज्या विक्रीच्या तरतुदी दिलेल्या आहे त्या तरतुदी आणि त्यानंतर सेबीनुसार कर्जरोखे विक्रीबाबत आवश्यक बाबी ज्या आहे त्या आवश्यक बाबींचा विचार करायचा आहे. आणि त्यानंतर प्रत्यक्ष कर्जरोख्यांची विक्री जी आहे त्या विक्रीची कार्यपद्धत बघणार आहोत. त्यानंतर कर्जरोखे विश्वस्त जे आहे ते कर्जरोखे विश्वस्त. कर्जरोखे विश्वस्त म्हणजे काय, त्यांच्याबरोबर जो करार केला काय करार केला जातोय तर ते विश्वस्त करार जो आहे विश्वस्त करार त्याचा विचार करायचा आहे. तर आता कर्जरोखे विश्वस्त म्हणजे काय, तर कर्जरोखे धारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक जी आहे ती नेमणूक करावी लागत असते. मग त्या दृष्टीने आपल्याला कर्जरोखे विश्वस्त करार जो आहे किंवा कर्जरोखे विश्वस्त जे आहे ते विश्वस्त आपल्याला विचारात घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे ठेवी. आता ठेवी जी आहे तर या प्रकरणामध्ये ठेवीची स्वीकृती जी आहे ती स्वीकृती, त्यानंतर ठेवी स्वीकारण्याच्या अटी आणि शर्ती, जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत, सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत आपल्याला विचारात घ्यायची. मग ती ठेवींची स्वीकृती जी आहे तर सभासदांकडून ठेवी ज्या आहेत त्या ठेवी, त्यानंतर जनतेकडून ठेवी ज्या आहेत त्या ठेवी आणि ठेवी स्वीकारण्याबाबतच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या अटी आणि शर्ती आपल्याला तिथे विचारात घ्यायच्या आहे. आणि प्रत्यक्षात जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची जी कार्यपद्धत किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारण्यासाठी ज्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो त्या कार्यपद्धतीचा विचार आपल्याला तिथे करायचा आहे. आणि सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची जी कार्यपद्धत आहे त्याचा विचार करायचा आहे. आता पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे सभासदांशी पत्रव्यवहार. पत्रव्यवहार इयत्ता 11वीमध्ये आपण पत्रव्यवहार शिकलेलो आहोत. पत्राची रचना कशा प्रकारे असली पाहिजे याची
आयडिया जी आहे किंवा याची सर्वसाधारण आराखडा जो आहे तो आराखडा आपल्याला माहीत आहे. आता सभासदांशी पत्रव्यवहार. आता आपण मागील जे 3 प्रकरणं बघितले त्या 3 प्रकरणाशी संबंधित पत्रव्यवहार आपण इथं बघणार आहोत. 3 प्रकरणं कोणते बघितले? व्यवसायासाठी जे भांडवल लागते किंवा व्यवसायासाठी जे काही वित्त लागते त्या वित्ताच्या अनुषंगाने आपण 3 प्रकरणं बघितले. त्याच्यामध्ये आपण पहिलं जे बघितलं ते म्हणजे भागविक्री, कर्जरोखी विक्री आणि ठेवी. मग त्या अनुषंगाने आता याच्या पुढील 3 प्रकरणं आपल्याला बघायचे आहे. पहिलं प्रकरण जे आहे सभासदांशी पत्रव्यवहार. आता भागधारक आणि सभासद याच्यातला फरक जो आहे तो फरक आपल्याला माहिती आहे. मग आता तिथे भागधारक जे आहे तर तिथे जे आहे सभासद तिथे काय म्हटलं जातं आहे? सभासद जे आहे ह्या सभासदांना कंपनीचे भागधारक जे आहे ते भागधारक म्हटलं जात असतं. मग ह्या भागधारकांशी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार, तर तो पत्रव्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे? पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि नमुनापत्र जे आहे ते नमुनापत्र या प्रकरणात आपण बघणार आहोत. आता तिथे भागधारक जे आहे हे भागधारक काय असतात? कंपनीचे मालक असतात, कारण त्यांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं असतं, परंतु ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकत नाही. मग एकंदर कंपनीचं कामकाज कशा प्रकारे चाललेलं आहे या संबंधी त्यांना माहिती देणं आवश्यक असतं. मग त्यांना ही माहिती देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज कोणाचं असतं? चिटणीसाचं कामकाज जे आहे ते कामकाज असतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी तो पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार करत असतो. आणि संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतलेले आहे किंवा संचालक मंडळाचे ज्या योजना आहे त्याबाबतची माहिती जी आहे ती माहिती त्यांना देणं आवश्यक असतं. मग एकंदर संचालक मंडळ आणि भागधारक यांच्यामध्ये दुवा म्हणून चिटणीस जो आहे हा चिटणीस कामकाज करत असतो. मग चिटणीसाने या सभासदांशी पत्रव्यवहार करताना काळजी जी आहे ती काळजी घेणं आवश्यक असतं. त्याचबरोबर तिथे ती काळजी जी आहे ती काळजी तिथे का घ्यावं लागत असतं? कारण त्यांना माहिती जी आहे ती माहिती अचूक माहिती, सत्य माहिती देणं गरजेचं असतं. त्यांच्याविषयी आदर जो आहे तो आदर राखला पाहिजे, या दृष्टीने त्याने पत्रव्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. मग पत्रव्यवहाराचे प्रसंग एकंदर कंपनीच्या कामकाजाबाबत किंवा त्यांनी जे भाग खरेदी केलेले आहे त्याबाबतचा पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार त्यांना करावा लागत असतो. नमुनापत्र जे आहे तर त्या नमुनापत्रामध्ये आपण भाग वाटप प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र बघणार आहोत. लाभांशाचं वाटप जे आहे ते लाभांशाचं वाटप, बोनस भाग वाटप पत्र जे आहे ते बोनस भाग वाटप पत्र आणि लाभांश दराच्या संदर्भातील तक्रारीस उत्तर जे आहे ते उत्तर देणारं पत्र, अशा प्रकारे सभासदांशी होणारा पत्रव्यवहार तिथे आपण बघणार आहोत. पुढे जे आहे ते म्हणजे कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार. कर्जरोखेधारक म्हणजे कोण? तर ज्यांनी कंपनीला कर्जाऊ भांडवल पुरवलेलं आहे आणि ज्यांनी कंपनीचे कर्जरोखे खरेदी केलेले आहे अशा व्यक्तींना काय म्हटलेलं आहे? कर्जरोखेधारक. मग हे कर्जरोखेधारक जे आहे तर ह्या कर्जरोखेधारक जे आहे या कर्जरोखेधारकांशी जो पत्रव्यवहार करावा लागतो त्याचा विचार या प्रकरणात आपण करणार आहोत. मग कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कोणती काळजी घेतली पाहिजे? त्यांच्याशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो आणि त्या अनुषंगाने तिथे नमुनापत्र जे आहे ते नमुनापत्र आपल्याला अभ्यासायचे आहे. आता इथे जे आहे तर कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना त्याने का काळजी घेतली पाहिजे? आपण बघितलेलं आहे की त्यांनी कर्जाऊ भांडवल जे आहे ते कर्जाऊ भांडवल पुरवलेलं आहे आणि व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय किंवा इतर माहिती जी आहे ती माहिती त्यांना पुरवावी लागत असते. मग त्या अनुषंगाने तिथे पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार तो करत असतो आणि त्या दृष्टीने काळजी जी आहे ती काळजी तो घेत असतो. आता तिथे पत्रव्यवहाराचे प्रसंग जे आहे ते पत्रव्यवहाराचे प्रसंग, मग त्यांच्याशी संबंधित जे घटक आहेत त्या घटकांबाबत पत्रव्यवहार केला जातो. आता तिथे जे आहे ते कंपनीत त्यांना व्यवस्थापनाची माहिती किंवा इतर व्यवस्थापनाची म्हणण्यापेक्षा कंपनीचं कामकाज वगैरे त्याची माहिती देण्यापेक्षा त्यांच्याशी संबंधित जे घटक आहेत त्याची माहिती देण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागत असतो. मग कर्जरोख्याचं वाटप केल्याबाबतचं पत्र, त्याच्यावरचं व्याज देण्याबाबतचं पत्र, कर्जरोख्यांचे समहक्क भागात रूपांतर करण्याबाबतचं पत्र आणि कर्जरोखे परतफेड पत्र जे आहे अशा वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागतो आणि ते पत्रव्यवहाराचे प्रसंग जे आहे ते प्रसंग आपण नमुनापत्र म्हणून तिथे बघणार आहोत. आता पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे ठेवीदारांशी पत्रव्यवहार. आता ठेवी जो आहे तर ठेवी हा अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत असतो. आता
ज्यांनी कंपनीकडे ठेव ठेवलेली आहे त्यांना काय म्हटलं जातं आहे? ठेवीदार. मग त्या ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना घ्यायची दक्षता, त्यासंबंधीचे पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि नमुनापत्र जे आहे ते नमुनापत्र आपल्याला तिथे बघायचे आहे. यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करताना त्याने विशेष काळजी जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. आता या सगळ्या याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये आपण बघतोय की त्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार करताना विशेष काळजी घेतली पाहिजे, त्या घटकांचा विचार केला पाहिजे, सत्य माहिती गेली पाहिजे, अचूक माहिती गेली पाहिजे, नावलौकिक हे केला पाहिजे, कायदेशीर तरतुदींचा विचार केला पाहिजे. या सगळ्या बाबींचा विचार का करावा लागतोय? कारण चिटणीस हा कंपनीच्या वतीने पत्रव्यवहार करतोय. मग तिथे जे आहे तर कंपनीच्या नावलौकिकाला धोका पोहोचू नये किंवा कंपनीचं नाव खराब होऊ नये यासाठी त्याने सगळ्या घटकांशी पत्रव्यवहार करताना विशेष दक्षता जी आहे ती विशेष दक्षता घेणं गरजेचं असतं. मग आता इथे जे आहे तर ठेवीदारांशी पत्रव्यवहार जे आहे ते पत्रव्यवहार करण्याचे प्रसंग जे आहे त्या प्रसंगाचा जर विचार केला गेला तर चिटणीस संचालक मंडळाने ठेवीबाबत घेतलेले जे निर्णय आहे ते त्यांना कळवत असतो आणि त्याच्यामध्ये नमुनापत्र जे आपल्याला बघायचे आहे तर त्याच्यामध्ये ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारे पत्र, ठेवीवरील व्याज देण्याबाबतचे पत्र, ठेवीचं नूतनीकरण करण्याबाबतचं पत्र आणि ठेवीच्या परतफेडीचं पत्र जे आहे त्या परतफेडीच्या पत्राचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. आता पुढे जे प्रकरण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे भागपेढी पद्धत. आता भागपेढी पद्धती जी आहे तर हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आणि सध्या म्हणजे आत्ता ऑनलाईन जे व्यवहार होत आहेत त्या दृष्टीने हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपल्याला तिथे महत्त्वाचं असणार आहे. आता भागपेढी पद्धत, आता याच्यामध्ये आपण भागपेढी पद्धतीचा अर्थ, महत्त्व, त्याचे फायदे, घटक, त्याच्याशी संबंधित संकल्पना आणि भागपेढीची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत आणि भारतामध्ये कार्यरत असलेल्या भागपेढी ज्या आहे याचा विचार आपण करणार आहोत. आता भागपेढी हा शब्द आपल्याला म्हटल्यानंतर लक्षात येणार नाही. त्यानंतर डीमॅट प्रक्रिया म्हटल्यानंतर किंवा डीमॅट अकाउंट म्हटल्यानंतर तिथे कुठेतरी आपल्याला कळतं आहे की याच्यामध्ये काहीतरी वेगळा भाग जो आहे तो वेगळा भाग किंवा आपल्या परिचयाचा भाग जो आहे तो परिचयाचा भाग आपल्याला इथे दिसून येतं. तर आपल्या कानावरती हा शब्द पडलेला असेल की डीमॅट अकाउंट. तर भागांचे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार जे होतात तर त्याला काय त्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? डीमॅट प्रक्रिया. मग डीमॅट अकाउंट जे आहे ह्या अकाउंटच्याद्वारे जे व्यवहार होत आहेत त्याच्याशी संबंधित भागपेढी म्हणजेच डिपॉझिटी जी आहे ही डिपॉझिटी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता डिपॉझिटी पद्धतीमध्ये तिथे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार जे आहे ते व्यवहार होत आहेत. म्हणजे कागद विरहित किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार करण्याची तिथे व्यवहार जे आहे ते व्यवहार केले जात असतात किंवा भाग जे आहे ते भाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धारण जे आहे ते धारण केले जात असतात. आता जर बघितलं गेलं तर प्रगत राष्ट्रांमध्ये जी कार्यपद्धत वापरली जाते त्याचाच वापर आपल्या देशामध्ये करण्यासाठी 1996मध्ये भारतामध्ये डिपॉझिटी कायदा जो आहे तो डिपॉझिटी कायदा संमत करण्यात आला आणि भारतामध्ये भागांचे व्यवहार जे आहे ते व्यवहार ऑनलाईन पद्धतीने व्हायला सुरुवात जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्या दृष्टीने आपल्याला भागपेढीचा अर्थ जो आहे तो अर्थ आणि त्याचं महत्त्व जे आहे तर ते महत्त्व आपल्याला गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचारात घ्यायचं आहे, कंपनीच्या दृष्टीने जे आहे ते विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर भाग पद्धतीचे जे घटक आहे मग त्याच्यामध्ये डिपॉझिटी पार्टिसिपंट, बेनिफिशियल ओनर आणि कंपनी या घटकांचा विचार जो आहे तो विचार करायचा आहे आणि भागपेढी संबंधित ज्या संज्ञा आहे त्या संज्ञांचा विचार जो आहे तो आणि भागपेढीची एकंदर कार्यपद्धत आपल्याला तिथे बघायची आहे. आणि भारतामध्ये कार्यरत असलेल्या ज्या 2 भागपेढ्या आहे या भागपेढ्यांचा विचार जो आहे तो विचार या प्रकरणामध्ये आपण तिथे करणार आहोत. म्हणजे सध्या ऑनलाईन व्यवहार जे होत आहेत किंवा भागांच्या खरेदी विक्री किंवा भाग धारण करण्याची आधुनिक जी पद्धत आपण ज्याप्रमाणे बँकेमध्ये पैसे ठेवतो आहे त्या पद्धतीने तिथे डीमॅट अकाउंटवरती भाग ठेवले जात आहेत आणि ज्याप्रमाणे पैशाचे व्यवहार होतात त्याचप्रमाणे भागांचे व्यवहार जे आहे ते व्यवहार होत असतात. याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे लाभांश आणि व्याज. लाभांश कोणाला दिला जातोय, व्याज कोणाला दिलं जातं याची संकल्पना आपली स्पष्ट झालेली आहे.
मग त्या अनुषंगाने आपल्याला लाभांशाचा अर्थ, त्याचे वैशिष्ट्य, त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहे त्या तरतुदी, न दिलेला आणि मागणी न केलेला लाभांश, लाभांश वाटपाच्या पद्धती, अंतरिम लाभांश आणि त्यानंतर व्याज म्हणजे काय त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य जे आहे ती वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यायची आहे. तर लाभांश जो आहे त्या लाभांशाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य, त्यानंतर लाभांश जो आहे तर लाभांशासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहे त्या म्हणजे लाभांशाच्या स्रोतासंबंधीच्या तरतुदी, लाभांश घोषणा जी आहे त्या लाभांश घोषणेसंबंधीच्या तरतुदी ज्या आहे त्या तरतुदी आणि लाभांश वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदी विचारात घ्यायच्या आहे. त्यानंतर वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश याचा अर्थ विचारात घ्यायचा आहे. आणि अंतरिम लाभांश जो आहे तो अंतरिम लाभांश म्हणजे काय आणि अंतिम लाभांश, त्यानंतर व्याज, त्याचा अर्थ, वैशिष्ट्य जे आहे ती वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहे. आणि फरक जो आहे त्या फरकमध्ये आपल्याला अंतरिम लाभांश, अंतिम लाभांश, लाभांश आणि व्याज जे आहे त्या व्याजाचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे जर थोडक्यात बघितलं गेलं तर या प्रकरणामध्ये आपण काय बघणार आहोत की गुंतवणूकदारांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरती जो परतावा दिला जातो त्या परताव्याचा विचार या प्रकरणात आपण करणार आहोत. पुढे जे आहे ते म्हणजे वित्तीय बाजार. आता वित्तीय बाजार जे आहे तर वित्तीय बाजार तिथे त्याचा अर्थ, कार्य, त्याचे प्रकार जे आहे ते प्रकार प्रामुख्याने नाणे बाजार, भांडवल बाजार इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. आता इथे जे आहे तर वित्तीय बाजार म्हणजे जिथे वित्तीय मालमत्तेची म्हणजे वित्तीय साधनांची देवाणघेवाण जी आहे किंवा आपण शब्दशः बाजार ज्या अर्थाने शब्द वापरतोय त्याच अर्थाने आपण तिथे बघणार आहोत. पण तो शब्द काय वापरलेला आहे, वित्तीय बाजार. बाजाराचा बाजार जो आहे तो बाजार आपण व्यवहारामध्ये जे शब्द वापरतो बघा, सराफ बाजार किंवा भाजी बाजार, तिथे कसले व्यवहार होत आहेत, त्या संबंधित वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. मग त्याचप्रमाणे आपण साध्या सोप्या शब्दात विचारात घेऊया की वित्तीय बाजार म्हणजे वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री ज्या बाजारामध्ये होते त्या बाजाराला काय म्हटलं जातं, वित्तीय बाजार जो आहे तो वित्तीय बाजार असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने जे 2 प्रकार आहेत त्या 2 प्रकारांचा विचार करायचा आहे. एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरं जे आहे ते म्हणजे भांडवल बाजार. आता नाणे बाजार जो आहे तर याच्यामध्ये अल्प मुदतीसाठी निधी देणं आणि कर्ज घेणे, निधी देणं आणि कर्ज घेणं जे आहे म्हणजे अल्प मुदतीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार नाणे बाजारामध्ये जे आहे ते नाणे बाजारामध्ये होत असतात. आणि भांडवल बाजार जो आहे तर इथे दीर्घ मुदतीचे भांडवल जे आहे ते दीर्घ मुदतीचे भांडवल दिले आणि घेतले जात असते. मग नाणे बाजाराची जी साधनं आहेत त्या साधनांचा विचार आपल्याला तिथं करायचा आहे. आणि भांडवल बाजार जो आहे तर भांडवल बाजाराचे प्रकार आणि साधनं जी आहे ती साधनं आपल्याला विचारात घ्यायची आहे. आणि नाणे बाजार, भांडवल बाजार तसेच प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यामधला फरक जो आहे तो फरक आपल्याला तिथे अभ्यासायचा आहे. शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे भाग बाजार. भाग बाजार म्हणजे काय तर शेअर मार्केट. तर शेअर मार्केट जे आहे त्याचा अर्थ, कार्य, भारतातील प्रमुख भाग बाजार आणि भाग बाजाराशी संबंधित संज्ञा आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजे सेबी आणि सेबीचे कार्य आपल्याला विचारात घ्यायचे आहे. आता आपल्याला वारंवार आपण पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये आपल्या कानावरती वारंवार हे शब्द पडत आहे की भाग बाजार जो आहे तर भाग बाजारामध्ये इथे मंदीचं वातावरण आहे, तेजीचं वातावरण आहे, या कंपनीच्या भागांची किंमत किंवा शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, अशा वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकत असतो. पण नक्की हा भाग बाजार किंवा शेअर मार्केट म्हणजे काय आहे, याचं कामकाज कशा प्रकारे चालतं आहे, याच्यावरती नियंत्रण जे आहे ते नियंत्रण कशा प्रकारे आहे आणि याचं कामकाज कोणामार्फत चाललं जातं आहे या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. मग आता भाग बाजाराचा अर्थ, त्याचा व्याख्या आणि वैशिष्ट्य जी आहे ती वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग बाजाराचं कार्य जे आहे ते कार्य. त्यानंतर मुंबई भाग बाजार. तर मुंबई भाग बाजाराचा जर विचार केला गेला तर आशियातला सर्वात पहिला भाग बाजार जो आहे तो भाग बाजार म्हणजे कोणता आहे, मुंबई भाग बाजार जो आहे तो मुंबई भाग बाजार. मग मुंबई भाग बाजार
त्याचप्रमाणे राष्ट्रीय भागबाजार जो आहे तो राष्ट्रीय भागबाजाराचा विचार आपल्याला करायचा आहे आणि भागबाजाराशी संबंधित वेगवेगळ्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञांचा आपल्याला तिथं विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. त्यानंतर भांडवल बाजाराचं नियमन करणारी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा, या यंत्रणेचा म्हणजेच भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचा शॉर्ट फॉर्म जो दिलेला आहे तो म्हणजे सेबी. या सेबीचा विचार आपल्याला करायचा आहे. सेबीची स्थापना, त्यानंतर सेबीचे कार्य जे आहे या कार्याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे वर्षभर आपण आपला अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे आणि पुढच्या तासापासून आपण प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करूया. धन्यवाद.